घेता नाम विठुबाचे पर्वत जळतील पापांचे असं म्हटलं जातं. स्रोतांमध्ये पण सांगितलंय की नामस्मरण हे दुःख नाहीसं करण्याचं एक खूप प्रभावी साधन आहे, कारण ते पापांचं मूळच नष्ट करतं की नाही. पण गंमत अशी आहे की अनेकांचा अनुभव अगदी उलटा असतो. नामस्मरण करायला बसावं तर पापांचे पर्वत तर दूरच, पण डोक्यात विचारांचे डोंगर उभे राहतात. मन एका जागी स्थिर राहतच नाही. तर आज आपण नेमक्या याच गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. नामस्मरण करताना आपलं मन इतकं का भरकटतं आणि आपल्या स्रोतांमध्ये यावर काय उपाय सापडतात ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि ही अडचण इतकी कॉमन आहे, म्हणजे जवळजवळ प्रत्येकाला हा अनुभव येतोच. हो ना. हो. आणि लोकांना काय वाटतं की ही अडचण फक्त आपल्यालाच आहे, आपलंच मन खराब आहे. पण तसं अजिबात नाहीये. स्रोतांनुसार मन स्थिर न होण्यामागे काही ठोस कारणं आहेत, मानसिक, शारीरिक आणि बाह्यसुद्धा. अच्छा. आणि चांगली गोष्ट ही की या प्रत्येक कारणावर तितकेच ठोस उपायही आहेत. आपण ते एक एक करून हुलगडून पाहूया. उत्तम. मग सुरुवात मनापासूनच करूया. सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे विचारांचा गोंधळ. अगदी. कामाची चिंता, भूतकाळातल्या आठवणी, भविष्याची भीती. आपण नामस्मरणाला बसतो आणि जणू काही या सगळ्या विचारांनी आतमध्ये सभाच भरवलेली असते. असं का होतं? शांत बसायला लागल्यावरच हे विचार जास्त का येतात? खूप छान प्रश्न आहे हा. याचं कारण आपल्या मनाच्या कार्यपद्धतीत आहे. काय आहे ना, दिवसभर आपलं मन बाहेरच्या कामांमध्ये गुंतलेलं असतं. बरोबर. त्याला विचार करायला उसंतच मिळत नाही. पण जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो तेव्हा त्या मनाला मोकळं रान मिळतं आणि मग ते आपल्या आत साठवलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला सुरुवात करतं. म्हणजे ही एक प्रकारची क्लीनिंग प्रोसेस आहे. बरोबर. स्रोतांमध्ये याला मनाची शुद्धी प्रक्रिया असंच म्हटलं आहे. जसं आपण घर साफ करायला लागल्यावर सगळा केर बाहेर निघतो, तसंच शांत बसल्यावर मनातले विचार बाहेर पडू लागतात. म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, याला घाबरण्यासारखं काही नाही. पण या विचारांच्या महापुराला थांबवायचं कसं? विशेषतः नकारात्मक विचार तर ते एकामागोमाग एक साखळीसारखे येत राहतात. हो. यावरचा पहिला उपाय आश्चर्यकारकपणे शारीरिक आहे. तो म्हणजे प्राणायाम. प्राणायाम. हो. स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की आपला श्वास आणि आपले विचार एकाच धाग्याने बांधलेले आहेत. जेव्हा श्वास वेगवान आणि उथळ असतो तेव्हा विचारही सैरभैर धावतात. अच्छा. पण जेव्हा तुम्ही नामस्मरणाला बसण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं दीर्घ आणि शांत श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा मेंदूला एक सिग्नल जातो की आता धोक्याची स्थिती नाही, शांत होण्याची वेळ आहे. वा. आणि यामुळे विचारांचा वेग आपोआप मंदावतो. ही मनाला शांत करण्याची एक प्रकारे फिजिकल कळ आहे असं समजा. वा. म्हणजे मनाला तोंडी सूचना देण्याऐवजी श्वासातून शारीरिक संदेश द्यायचा. पण मनाला दिवसभर धावायची सवय लागलेली असते, ते एखाद्या वेगात चाललेल्या ट्रेनसारखं आहे, त्याला अचानक थांबवणं ते कठीणच. अगदी अचूक उदाहरण दिलंत. म्हणूनच मनाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. एकदम 1 तास बसायचा हट्ट नाही करायचा. स्रोतांमध्ये एका गुरुची गोष्ट सांगितलीय. त्यांचा एक शिष्य म्हणाला की मी रोज 1 तास बसायचा प्रयत्न करतो, पण मन लागत नाही. तर गुरु हसून म्हणाले, 1 तास घोड्यावर बसायचा प्रयत्न करण्याऐवजी आधी घोड्याशी मैत्री कर. रोज फक्त 5 मिनिटं त्याच्याजवळ उभा राहा. हां. नामस्मरणाचंही तसंच आहे. आधी मनाशी मैत्री करा. सुरुवात फक्त 2 मिनिटांपासून करा, मग 5, मग 10. हळूहळू वाढवत न्यायचं. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन कामं करतानाही नामस्मरण करण्याची सवय लावायची. स्रोतांमध्ये स्त्रियांसाठी एक सुंदर उदाहरण दिलंय की स्वयंपाक करताना मी शांत स्वरूप आहे किंवा देवाचं नाव गुणगुणत राहा. या लहान लहान सरावाने काय होतं की मनाला एका विचारावर स्थिर राहायची सवय लागते. हे खूपच व्यावहारिक वाटतंय. पण विचारांच्या मागे भावनांचा कल्लोळ असतो की नाही? राग, दुःख, भीती या भावना इतक्या तीव्र असतात की त्या नामस्मरणाच्या प्रयत्नांना वाहून नेतात. या भावनिक ओझ्याचं काय करायचं याबद्दल स्रोतांमध्ये काही मार्गदर्शन आहे का? नक्कीच आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतांनुसार जड मन देवाच्या चरणी लागू शकत नाही. बरोबर. यावरचा उपाय आहे स्वीकार भाव. म्हणजे आपल्या भावनांना स्वीकारणं. हो, मला आज राग येतोय किंवा मला खूप दुःख झालं आहे, हे आधी मान्य करायचं. आपण सहसा काय करतो, आपण ह्या भावनांना दाबून टाकायचा प्रयत्न करतो, जे चुकीचं आहे. पण 1 मिनिट, हे ऐकायला सोपं वाटतं. हो, मला राग येतोय हे स्वीकारल्यावर तो राग जाईलच कसा? उलट त्यावर लक्ष केंद्रित केल्याने तो आणखी वाढणार नाही का? हा एक विरोधाभास नाही का वाटत? हा विरोधाभास वाटू शकतो, पण तसं नाही.
स्वीकारण्याचा अर्थ त्या भावनेत वाहत जाणे असा नाही. अच्छा. याचा अर्थ आहे त्या भावनेला फक्त एक साक्षी म्हणून पाहणे. जसं आकाशात ढग येतात आणि जातात तशाच या भावना आहेत, त्या मी नाही. जेव्हा तुम्ही म्हणता हो माझ्या मनात रागाचा ढग आला आहे, तेव्हा तुम्ही त्या रागापासून स्वतःला वेगळं करता. आणि मग स्वतःला एक सकारात्मक सूचना द्यायची की ठीक आहे, हा राग आता हळूहळू शांत होत आहे. या प्रक्रियेमुळे त्या भावनेची तीव्रता कमी होते आणि मनावरचं ओझं हलकं होतं. आता माझ्यासाठी श्रोतांमधला सर्वात अनपेक्षित मुद्दा हा होता. आपण नामस्मरणाला पूर्णपणे एक मानसिक किंवा आत्मिक क्रिया समजतो, पण स्रोत सांगतात की तुमच्या शरीराचा आणि तुमच्या एकाग्रतेचा थेट संबंध आहे. हे जरा विस्ताराने समजावून सांगाल का? हो, ही खूप मोठी चूक आहे की आपण शरीर आणि मन यांना वेगळं समजतो. नामस्मरण करण्यासाठी शरीर हे आपलं साधन आहे की नाही? बरोबर, एक माध्यम आहे. हो. जर तुमचं वाहनच खराब असेल तर तुम्ही प्रवास कसा करणार? शारीरिक थकवा हे मन अशांत होण्याचं एक मोठं कारण आहे. दिवसभर काम करून थकलेलं शरीर तुम्हाला शांत बसूच देत नाही. आणि यात आहाराची भूमिका आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठी आहे. म्हणजे आपण काय खातो याचा परिणाम आपल्या नामस्मरणावर होतो. थेट परिणाम होतो. स्रोत सांगतात की अन्न फक्त शरीर नाही तर मनही घडवतं. अच्छा. तामसिक आहार जसं की शिळं अन्न, तळलेले पदार्थ किंवा मांसाहार हे पचवण्यासाठी शरीराला प्रचंड ऊर्जा लागते. ही सगळी ऊर्जा पोटाकडे खेचली जाते, त्यामुळे मेंदूला मिळणारी ऊर्जा कमी होते आणि एक प्रकारची मरगळ येते. हो, सुस्ती येते. हो, ज्याला स्त्रोत बुद्धी जड होणं म्हणतात. अशा स्थितीत झोप येते पण एकाग्रता साधता येत नाही. या उलट सात्विक आहार जसं की ताजी फळं, भाज्या, दूध हे सहज पचतं. त्यामुळे शरीर हलकं राहतं आणि मनाला एकाग्रतेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा सहज उपलब्ध होते. योग्य आहार, योग्य आराम आणि पुरेशी झोप. झोपेच्या बाबतीत तर आजच्या काळात मोबाईल आणि स्क्रीनच्या अतिवापराचा मुद्दा टाळताच येणार नाही. स्रोतांमध्ये याबद्दल काही उल्लेख आहे का? हो, स्पष्ट उल्लेख आहे. स्क्रीनमधून निघणारा जो निळा प्रकाश असतो आणि त्यावरची सतत बदलणारी माहिती, यामुळे आपल्या मेंदूला अतिरिक्त उत्तेजना मिळते. तो सतत अलर्ट मोडवर राहतो. बरोबर. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान 1 तास आणि नामस्मरणाच्या आधी 15 मिनिटं मोबाईल दूर ठेवावा असं स्रोत सांगतात. याला आपण डिजिटल सनसेट म्हणू शकतो. छान संकल्पना आहे ही. हो, आणि सकाळी उठल्या उठल्या नामस्मरणाला बसण्याऐवजी आधी आंघोळ किंवा थोडं स्ट्रेचिंग केल्यास शरीरातला आळस आणि शीण निघून जातो. ताजंतवानं शरीर मनाला एकाग्र व्हायला खूप मदत करतं. हे शारीरिक आरोग्याबद्दलचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आतून तयार असलो पाहिजे. पण मला एक प्रश्न पडतोय की आपण आतून कितीही शांत असलो तरी बाहेर जर गोंधळाचं वातावरण असेल तर त्याचा परिणाम होणारच ना. स्रोत याबद्दल काय सांगतात? नक्कीच होणार. आपलं मन बाह्य वातावरणातून मिळणारे संदेश सतत ग्रहण करत असतं. म्हणूनच नामस्मरणासाठी शांत, स्वच्छ आणि व्यवस्थित जागा निवडायला हवी. जागेचा पण परिणाम होतो. खूप होतो. घरात जर वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील, अस्वच्छता असेल, तर ते पाहूनही मन विचलित होतं. याला व्हिज्युअल नॉईज म्हणतात. त्यामुळे नामस्मरणाची एक छोटीशी पण स्वच्छ आणि पवित्र जागा ठरवा. आणि वेळ पण महत्वाची आहे. पहाटेची, ब्राह्ममुहूर्ताची किंवा रात्रीची वेळ, जेव्हा सगळीकडे शांतता असते, ती सर्वोत्तम. एक छोटा दिवा किंवा अगरबत्ती लावल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनाला एक संकेत मिळतो की आता शांत बसायची वेळ झालीये. तर आपण मनाला कसं तयार करायचं ते पाहिलं, शरीराची काळजी कशी घ्यायची ते पाहिलं आणि योग्य वातावरण कसं निर्माण करायचं तेही समजून घेतलं. पण या सगळ्याच्या मुळाशी एक प्रश्न आहे, आपण नामस्मरण का करतो? याबद्दलची स्पष्टता नसेल तर मन कंटाळणारच, नाही का? अगदी बरोबर. मनाला जेव्हा उद्देश कळतो तेव्हा ते स्थिर बसतं. ते एका लहान मुलासारखं आहे. त्याला जर सांगितलं चुप बस तर ते बसणार नाही बसणार. पण त्याला जर एखादं आवडतं खेळणं दिलं तर ते तासनतास एका जागी बसेल. बरोबर. नामस्मरणाचा उद्देश काय आहे हे आधी स्वतःला विचारायला हवं. मी हे कोणाच्या तरी सांगण्यावरून करतोय की यातून मला खरंच आनंद आणि शांती मिळवायची आहे? जेव्हा नामस्मरणाचं महत्त्व आणि त्याचे फायदे, जसे की जीवनात मिळणारी सकारात्मकता, मनःशांती, वाढलेला आत्मविश्वास हे मनाला पटतात, तेव्हा ते आपोआप स्थिर व्हायला लागतं. आणि मला वाटतं शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे स्वतःशी कठोर वागण्याचा.
माझं मन का लागत नाही असा विचार करून स्वतःला दोष देणं, अपराधीपणाची भावना बाळगणं, हा तर सगळ्यात मोठा सापळा आहे नाही का? हो. आपण एकाग्र होण्यासाठी बसतो आणि एकाग्रता लागत नाही म्हणून स्वतःवरच चिडतो, ज्यामुळे एकाग्रता आणखीनच दूर पडते. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. ही सर्वात मोठी चूक आहे जी साधक करतात. नामस्मरण हे जबरदस्तीने किंवा युद्धासारखं करायचं नाहीये. ते प्रेमाने करायचं आहे. स्वतःवर प्रेम करा. स्वतःला सांगा, मी परमात्म्याचं लेकरू आहे. माझं मन आज नाही लागलं तर उद्या लागेल, पण नक्की लागेल. असा शक्तिशाली आणि प्रेमळ संकल्प करा. प्रेमळ संकल्प. हो, संत म्हणतात, मन वश होत नाही हा दोष नाही, पण मन प्रेमाने जोडले की ते स्वतः शांत होतं. प्रेम हे मनाला वश करण्याचं सर्वात मोठं आणि प्रभावी साधन आहे. जेव्हा मन भरकटेल तेव्हा त्याला रागावू नका. एका लहान मुलाला जसं आपण प्रेमाने परत बोलावतो, तसं त्याला हळुवारपणे परत नामावर आणा. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की नामस्मरणातील एकाग्रता ही केवळ एक मानसिक कसरत नाही, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. बरोबर. ज्यात मनाची तयारी, शारीरिक आरोग्य, योग्य वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दलचा प्रेमळ आणि क्षमाशील दृष्टिकोन या सगळ्याचा समावेश आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर मनाशी संघर्ष करण्याऐवजी त्याला प्रेमाने मार्गदर्शन करण्याची ही एक कला आहे. वाह! स्रोतांमध्ये एक खूप सोपा अंतिम व्यायाम दिला आहे. नामस्मरणाला बसल्यावर आधी 5 वेळा खोल श्वास घ्या आणि सोडा. मग हळूच नामस्मरण सुरू करा. आणि लक्षात ठेवा, मन भटकणारच, ते त्याचं काम आहे. मग आपलं काम काय मग? आपलं काम आहे त्याला दोष न देता, निराश न होता, प्रत्येक वेळी शांतपणे आणि प्रेमाने परत नामाकडे आणणं. थोडा विचारपूर्वक यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कदाचित नामस्मरणाचे ध्येय हे तात्काळ विचारशून्य अवस्था गाठणे नाही, तर आपले लक्ष विचलित झाल्यावर प्रत्येक वेळी त्याला रागाने किंवा निराशेने नव्हे, तर प्रेमाने आणि सहजतेने पुन्हा मूळ ठिकाणी आणण्याच्या कलेत पारंगत होणे हे असू शकते का? याचा विचार करायला हवा.